नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा अभ्यास तुमचा चांगला चाललेला आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे. परीक्षेमध्ये जर चांगले गुण मिळवायचे असतील तर उत्तर पत्रिका लेखनाचं तंत्र आत्मसात करणं फार महत्वाचं आहे. आजच्या या भागामध्ये आपण उत्तर पत्रिका कशी लिहायची, एक बोर्डाची मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका जी आहे ती प्रश्नपत्रिका कशी सोडवायची या संदर्भामध्ये आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. बरोबर 11 वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिका हाती मिळेल. आता प्रश्नपत्रिका हाती मिळाल्यानंतर पहिलं काम करा, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 तीनच प्रश्न वाचा. प्रश्न क्रमांक 4 किंवा प्रश्न क्रमांक 5 कुतूहलापोटी आपण वाचायला जातो, त्यातला एखादा उपप्रश्न आपल्या अपरिचयाचा असतो आणि त्याचा संपूर्ण परिणाम जो आहे तो मानसिक दृष्ट्या मानसशास्त्रीय दृष्ट्या परिणाम जो आहे तो आपल्या एकंदरीत परफॉर्मन्सवर होतो. हे टाळण्यासाठी 1 तासभर किमान प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 तुम्ही वाचू नका. सुरुवातीला तुम्हाला दिसेल इथे की सूचना दिलेल्या आहेत. काय सूचना असतील त्या सूचना बघा. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. मुख्य प्रश्नाला कुठेही ऑप्शन्स असणार नाहीत. जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स आपल्याला उपप्रश्नामध्ये असणार आहेत. गणक यंत्र म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात. बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्या बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं फक्त वर्णाक्षराने लिहायची आहेत. आवश्यक त्या ठिकाणी मॅथ्स 2 आहे. आकृती गरजेची आहे. रचनेच्या खुणा पुसायच्या नाहीयेत, कारण रचनेच्या खुणा या फार महत्वाच्या आहेत. आणि कुठल्याही प्रमेयाची सिद्धता लिहित असताना आकृती आवश्यक आहे. आकृती नसेल तर आपल्याला कुठलाही गुण मिळणार नाही. आता आपण 1A प्रश्नपत्रिकेकडे वळूया. या प्रश्नपत्रिकेमध्ये बघूया. 1A मध्ये 4 उपप्रश्न आहेत आणि 4 उपप्रश्नांना प्रत्येक उपप्रश्नाला 4 पर्याय दिले. 4 पर्याय आहेत, त्यापैकी एक पर्याय हा त्याचं उत्तर असणार आहे. सगळे नीट वाचून घ्या आणि त्याचं उत्तर लिहित असताना उत्तर कसं लिहायचं लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारची सूचना इथे लिहू नका. प्रश्न रिपीट करू नका. विनाकारण उत्तर प्रश्न लिहिण्यामध्ये आपला वेळ वाया जातो. हा वेळ वाया जाऊ नये असं वाटत असेल तर बोर्डाला काय अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपली उत्तर पत्रिका आपल्याला लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 1A, 1चं उत्तर A आहे एवढंच लिहायचं आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 प्रत्येकाची फक्त आद्याक्षरच लिहिणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. विनाकारण प्रश्न लिहिला जातो, त्याचे ऑप्शन्स लिहिली जातात. प्रश्न लिहिणं, ऑप्शन्स लिहिणं अपेक्षित नाहीये. आता लक्षात घ्या, 1A झाल्यानंतर 1B मध्ये 1 गुणांचे 4 उपप्रश्न आहेत. कुठल्याही प्रकारचा पर्याय ऑप्शन्स याला दिलेला नाहीये. 4ही पैकी 4ही प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. नवीन प्रश्न नवीनपणावर सोडवायचा आहे. हा नवीन प्रश्न नाहीये. 1A 1B हा एकाच प्रश्नाचे ते 2 भाग आहेत, ते एका पुढे एक लिहायचे आहेत. एक उपप्रश्न झाल्यानंतर 2 ओळींची जागा सोडा. आता प्रश्न क्रमांक 1B मधले 4ही उपप्रश्न मी पहिल्यांदा वाचून घेतलेत. आता हे उपप्रश्न जे आहेत ते एकाच संकल्पनेवर आधारित आहेत. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त संकल्पना असणार नाहीयेत. याचं एक उदाहरण आपण सोडवून बघूया. प्रश्न क्रमांक 1B मध्ये आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. हे 4 उपप्रश्न जे आहेत ते प्रत्येक उपप्रश्न हा 1 गुणांचा आहे. एकाच संकल्पनेवर आधारित हे प्रश्न असणार आहेत. बघा, त्रिकोण समरूप आहे ते आपल्याला दिलं आहे. संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे आपण लिहिलं, याला आपल्याला अर्धा गुण मिळाला. किमती ठेवल्यात आणि उत्तर मिळालं 4. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर 4/9. याला अर्धा गुण. असे एकाच संकल्पनेवर आधारित असे एकच प्रश्न गुणांचा प्रश्न विचारला जातो आणि तो काढण्यासाठी कमीत कमी 2 पायऱ्या ज्या आहेत त्याला अर्धा गुण जो आहे तो आपल्याला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 2A मध्ये 3 कृती आपल्याला दिलेल्या आहेत. त्यापैकी 2 कृती आपल्याला काय करायच्या आहेत, सोडवायच्या आहेत. कृती म्हणजे काय लक्षात घ्या. हे उदाहरण जे दिलेले आहे त्या उदाहरणाचं उकल जी आहे ती उकल अर्धी दिलेली आहे, अर्धी आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. यामध्ये जे बॉक्सेस दिसत आहेत त्या बॉक्सेस साठी 1, 2, 3 आणि 4 बॉक्सेस साठी आपल्याला प्रत्येकी अर्धा गुण असे 2 गुण या एका कृतीसाठी आपल्याला मिळणार आहे.
प्रश्न क्रमांक 2A मध्ये आता आपण बघितलं 3 कृती दिलेल्या आहेत, 2 सोडवायच्या आहेत, एक आपण सोडून बघूया. याच्यामध्ये काय दिलेलं होतं? या आकृतीमध्ये आंतरलिखित कोण दिलेला आहे, आंतरखंडित कंस, आंतरलिखित कोणाचं आणि आंतरखंडित कंसाचं माप यांच्याशी काय संबंध आहे याच्याशी निगडित आहे. कोण एबीसी बरोबर 1/2 माप कंस एक्सी, आंतरलिखित कोणाचे प्रमेय. हा चौकट जी दिलेली आहे त्या चौकटीला आपल्याला अर्धा गुण मिळेल. त्यानंतर किमती ठेवूया. किमती ठेवल्यानंतर हे भागिले 2 होते ते या बदल गेल्यानंतर गुणिले झाले आणि माप कंस एक्सी बरोबर 180 अंश 120 अंश आलं. इथे या कंसाचं माप हे केंद्रीय कोणा एवढं असतं आणि म्हणून माप कोण एओसी बरोबर 120 अंश आलं. कृती सोडवताना लक्षात घ्या, जेवढ्या पायऱ्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या पायऱ्या आवश्यकता आहे. कुठलीही पायरी आपल्याला कमी करता येणार नाही. एखाद्या वेळी तुम्हाला एखाद दुसरी पायरी विशेषतः गणनाची म्हणजेच कॅल्क्युलेशनच्या बाबतीमध्ये एखादी पायरी तुम्हाला ऍड करावीशी वाटली तरी ती तुम्ही ऍड करू शकता. गुण मिळणार आहेत आपल्याला प्रत्येक चौकटीसाठी अर्धा गुण. 1, 2, 3 आणि 4 चौकटी म्हणजेच 4 अर्धा गुण म्हणजेच 2 गुण आपल्याला या उपप्रश्नासाठी मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 3A सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. इथे 3 गुणांच्या 2 ऍक्टिव्हिटीज दिल्या जातील. तुम्हाला एकच ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये काय करायची आहे, सोडवायची आहे. याच्यामध्ये दुसरी हा एक आलाय, पुढील पैकी कोणती एक कृती पूर्ण करा. कोनदुभाजक दिलेला आहे, त्याचप्रमाणे एक समांतर रेषा सुद्धा दिलेली आहे. इथे 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटकांवर संकल्पनेवर आधारित उदाहरणं काय केलेली असतात, विचारलेली असतात. 2 उपप्रश्न आहेत. याच्यामध्ये एक प्रश्न हा प्रमेयाच्या बाबतीत सुद्धा विचारला जातो. प्रश्न क्रमांक 3 मधला दुसरा उपप्रश्न आहे. यामध्ये आपल्याला 2 जीवांच्या सामायिक आंतरविभाजनाचं प्रमेय हा जो गुणधर्म आहे, जे प्रमेय आहे ते प्रमेय आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायला सांगितलेलं आहे. एक प्रमेय 3A मध्ये किंवा 3B मध्ये आपल्याला विचारलं जातं. आता हा 3A मधला प्रश्न सोडवायचा कसा, इथे स्टेप्स बऱ्यापैकी आपल्याला दिलेले आहेत बघा. त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी हा कोण बीचा दुभाजक आहे हे दिलेलं आहे. फक्त आपल्याला त्यावरून कोण दुभाजक दिलाय म्हणून कोण दुभाजकाचा गुणधर्म इथे वापरायचा आहे. काय कोण दुभाजकाचा गुणधर्म आहे, तो एबी छेद बीसी बरोबर एडी छेद डीसी. इथे चौकट दिलेली होती, त्या चौकटीमध्ये योग्य उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्रिकोण एबीसी मध्ये दुसरी एक संकल्पना त्याच्यात वापरलेली आहे. रेख डी जी आहे ती बाजू बीसी ला समांतर आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये एक रेषाखंड एका बाजूला समांतर आहे, इतर 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदतोय असं दिलेलं आहे. याचा अर्थ इथे आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय करता येईल, वापरता येईल. म्हणून आलं एई छेद ईबी बरोबर एडी छेद डीसी. विधान 1 आणि विधान 2 ची डावी बाजू आणि उजवी बाजू विचार केला तर उजवी बाजू समान आहे. याचाच अर्थ तर्कदृष्ट्या डावी बाजू पण समान आहे आणि म्हणून मला मिळालं एबी छेद बीसी बरोबर एई छेद एबी. कुठलीही स्टेप आपल्याला गाळायची नाही. ज्या काही चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटी व्यवस्थित आपल्याला काय करायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत, कारण त्या प्रत्येक चौकटीला आपल्याला अर्धा गुण मिळणार आहे. यानंतर आला प्रश्न क्रमांक 3B. 3 गुणांचे 4 उपप्रश्न दिलेले असणार. त्या 4 उपप्रश्नांपैकी आपल्याला कोणतेही 2 उपप्रश्न काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. इथे ऑप्शन्स 50% आहे, लक्षात घ्या. नीट 4ही प्रश्न वाचून घ्या पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपल्याला कुणाला प्राधान्य द्यायचं आहे. जो प्रश्न मला चांगल्या प्रकारे लिहिता येतोय अशाच प्रश्नाची मी काय करणार आहे, निवड करणार आहे. बघा, पुढील बिंदू एकरेषीय दाखवा. त्याच्यानंतर त्रिकोण रचना करायची आहे. त्याच्यानंतर अपोलोनियसचं प्रमेय वापरून एक उदाहरण काय करायचं, सोडवायचं आहे. 4ही उपप्रश्न नीट वाचून घेतल्यानंतर असं पण होईल तुम्हाला 4ही उपप्रश्न सोडवता येत आहेत. मग त्याच्यामध्ये सर्वात चांगल्या प्रकारे मी कुठला उपप्रश्न सोडू शकतो त्याचीच मी निवड करणार. एक गोष्ट आणखीन सांगून ठेवतो, 4ही प्रश्न येतात म्हणून 4ही प्रश्न मी लिहत राहिलो तर प्रॉब्लेम काय होणार आहे. 2 तासाचा वेळ माझ्याकडे आहे. पुढचे उपप्रश्न सोडवण्यासाठी मला किती वेळ शिल्लक राहतोय याचा विचार करून सुद्धा ऑप्शन्स जास्त किती सोडवायचे याचा विचार करायचा. इथे आपण प्रश्न क्रमांक 3B मधला तिसरा एक उपप्रश्न सोडून बघूया. काय दिलंय आपल्याला, एक त्रिकोण दिलाय, त्या त्रिकोणामध्ये मध्यगा दिलेली आहे. आपल्याला समजतं त्रिकोणामध्ये मध्यगा दिलेली आहे, 3 बाजू आणि मध्यगा. 4 तिघांच्या किमती दिलेल्या आहेत.
चौथीची किंमत काढण्यासाठी मी अपोलोनियसचं प्रमेय वापरणार. आता लिहायचं कसं लक्षात घ्या. त्रिकोण PQR मध्ये रेख PME मध्यगा आहे, ही प्रस्तावना झाली. मी अपोलोनियसचं प्रमेय वापरतोय, पण मी अपोलोनियसचं प्रमेय का वापरतोय? कारण मला मध्यगा दिलेली आहे. मग अपोलोनियसच्या प्रमेयाचं सूत्र लिहिलं, PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2PM वर्ग अधिक 2QM वर्ग. हे झालं अपोलोनियसचे प्रमेय. ही स्टेप लिहिल्यानंतर मला अर्धा गुण लागू झाला. त्यानंतर किमती ठेवल्या. ज्या किमती दिल्या आहे ते PQ वर्ग अधिक PR वर्गची किंमत रेडीमेड दिलेली आहे, तशीच ठेवा. उरलेल्या किमती ज्या आहेत त्या किमती भरल्या आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला किंमत मिळाली, QM ची किंमत मिळाली 8. मला QR ची किंमत काढायची आहे. M हा मध्यबिंदू आहे म्हणून QR ची लांबी आणि QM ची लांबी यांच्यातला संबंध काय? QM बरोबर 1/2 QR. मला QR ची किंमत मिळाली 8 गुणिले 2 बरोबर 16 एकक. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आपण फायनल आन्सर लिहितो त्या फायनल आन्सरला एकक लिहायला विसरायचं नाही. फक्त रेशो जे आहेत, गुणोत्तर आहे, ते गुणोत्तर ही पटदर्शक संख्या असल्यामुळे गुणोत्तराला एकक नसतं. नाहीतर प्रत्येक राशीला काहीतरी गुणोत्तर एकक असतं आणि ते एकक आपल्याला काय करायचंय, न विसरता लिहायचं आहे. आणि यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रश्न क्रमांक 4. या प्रश्न क्रमांक 4 मध्ये मनामध्ये भीती असते, कारण सगळ्यांनी सांगितलेलं असतं पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, प्रश्न पाठ्यपुस्तकाच्या बाहेर असेल पण तो आपल्या अभ्यासक्रमावरच आधारित आहे. 2 किंवा 3 गुणधर्म जे आहेत ते एकत्र करून हा प्रश्न विचारलेला असतो. सर्वप्रथम का करा, 4 गुणांचे 3 उपप्रश्न दिले, 2 सोडवायचे. 3ही उपप्रश्न पहिल्यांदा वाचून घ्या. त्यातला कोणते 2 उपप्रश्न मी चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो त्याची निवड करा. आता लक्षात घ्या, बऱ्याचदा निवड करणं फार महत्वाचं असतं. असे उपप्रश्न निवडा की ज्याच्यामध्ये कमीत कमी आपल्या चुका होतील किंवा परीक्षकाला किंवा नियामकाला आपले कमीत कमी गुण कमी करता येतील. अशाच उपप्रश्नांची आपण काय करायची आहे, निवड करायची आहे. बघा, इथे एक त्रिकोणमिती मधला सिद्ध करा हा प्रश्न दिला होता. 1/sin वर्ग थिटा वजा 1/cos वर्ग थिटा वजा 1/tan वर्ग थिटा वजा 1/cot वर्ग थिटा वजा 1/sec वर्ग थिटा वजा 1/cosec वर्ग थिटा बरोबर वजा 3 तर थिटाची किंमत काढायला सांगितली. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला फार भीती वाटते, कारण लांबलचक प्रश्न आहे. घाबरायचं नाही. आपल्याला जी काही सूत्र आपण पाठ केलेली आहेत, माहिती आहे, ती सगळी सूत्र इथे वापरायची. मला माहिती आहे 1/sin वर्ग थिटाची किंमत 1/sin थिटाची किंमत कोसेक थिटा आहे, 1/cos थिटाची किंमत सेक थिटा आहे. मग या सगळ्या किमती मी काय केल्या, लिहून घेतल्या. लिहून घेतल्यानंतर मला काय समजलं, तर इथे मला त्रिकोणमितीय नित्य समानता वापरता येते. आता ह्या कोणत्या त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत, तर त्रिकोणमितीय नित्य समानता 3 आहेत. कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा बरोबर 1, त्यानंतर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर या 2 नित्य समानता वापरून मी काय केलं, हे जे विधान मला दिलेलं होतं ते सोपं करण्याचा प्रयत्न केला. कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटाची किंमत 1 आली, कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटाची किंमत काय आली, 1 आली. आणि त्याच्यामुळे मला ह्याच उदाहरणाचं सोपं रूप मिळालं. सेक वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 3. दोन्ही बाजूला वजा चिन्ह होतं, ते वजा चिन्ह नाहीसं केलं. आता अजूनही मला थिटाची किंमत काढण्यासाठी या जे काही मला स्टेटमेंट दिलेलं आहे त्याला सोप्या रूपामध्ये अजून आणायचं आहे. मग मी काय केलं, सेक वर्ग थिटाची किंमत लिहिली 1/tan वर्ग थिटा. मग मला मिळालं 2tan वर्ग थिटा बरोबर 3 वजा 1 म्हणजे किती आलं, 2. 2tan वर्ग थिटा बरोबर 2 म्हणून tan वर्ग थिटा बरोबर 1 म्हणून tan थिटा बरोबर 1. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे tan 45 ची किंमत 1 आहे. आणि अशा पद्धतीने लक्षात घ्या, थोडंसं लेंथी जरी उदाहरणं असलं तरी ती उदाहरणं तुमच्या वयाचा विचार करून, तुमच्या अभ्यासक्रमाचा विचार करूनच तशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सेट केलेले असतात. आता शेवटचा प्रश्न क्रमांक 5. आता या प्रश्न क्रमांक 5 स्वरूप काय असायला पाहिजे बघा. हा प्रश्न जो आहे तो स्वमत मांडण्याची संधी मुलांना मिळण्यासाठी आहे. दिलेल्या माहितीवरून ते आकृती काढू शकतात का,
म्हणजे गणिती रूपांतर करणे, एखाद्या माहितीचं गणिती रूपांतर कसं करायचं, अपूर्ण रचना आहे किंवा फ्लो चार्ट आहे तो पूर्ण करणे, दिलेली माहिती प्रसंगावरून उदाहरण तयार करणे आणि ते उदाहरण सोडवणे, मुक्तोत्तरी म्हणजे ओपन एंडेड प्रश्न म्हणजे ज्याची उत्तरं एकापेक्षा जास्त असू शकतात, अंदाज एस्टिमेट करणे, निकटीकरण अप्रॉक्सिमेशन करणे आणि उतारा देऊन त्यावरील गणिती माहिती जी आहे ती गणिती माहिती देण्यासंदर्भातली प्रश्न जे आहेत अशा प्रकारचं 3 गुणांचा प्रश्न इथे आपल्याला काय केला विचारला जाणार आहे. अत्यंत सोपा असतो. थंडपणे विचार करा आणि व्यवस्थित जर प्रश्न वाचलात तुम्ही तर निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. आता बघा या मार्च 2024 मध्ये काय प्रश्न विचारले. समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू ए बी आणि सीडी समांतर आहेत, चौकोनाचे कर्ण एकमेकांना पी बिंदू मध्ये छेदतायत. पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा आपल्याला आकृती काढायला सांगितली आहे. त्याच्यानंतर आपल्याला विक्रम कोण विरुद्ध कोणांची एक जोडी लिहायला सांगितली आहे. समरूप त्रिकोणांच्या कोणत्या कसोटीनुसार त्रिकोण समरूप आहेत हे प्रश्न काय करायचे आहेत विचारलेले आहेत. दिलेली माहिती जी आहे ती माहिती व्यवस्थित वाचून 2 उपप्रश्न आहेत. दोन्ही उपप्रश्न नीट वाचून घ्या आणि नीट वाचून घेतल्यानंतर जो उपप्रश्न मला छानपैकी लिहिता येईल त्या उपप्रश्नाची मी काय केली निवड केली. बघा पहिलं दिलेली माहिती होती. काय माहिती दिली होती. समलंब चौकोन. मग मला माहित पाहिजे समलंब चौकोन कसा काढायचा. हा समलंब चौकोन आहे ज्याच्यामध्ये एकच समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर असते. ए बी आणि सी डी समांतर आहेत. कर्ण काढले एकमेकांना म्हणजे आकृती काढली. आकृती काढलेला किती गुण मिळणार तुम्हाला 1 गुण मिळेल. तुम्हाला विरुद्ध कोणांच्या आणि व्युत्क्रम कोणांच्या जोड्या लिहायला सांगितले आहेत. 2 विरुद्ध कोणांच्या जोड्या आहेत, 2 व्युत्क्रम कोणांच्या जोड्या आहेत. कुठली तरी एक जोडी लिहा. विरुद्ध कोणांची एक जोडी, व्युत्क्रम कोणांची एक जोडी लिहा. त्या समरूप 2 कोण एकरूप झाल्यामुळे हे त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात आणि म्हणून हे समरूपतेच्या कोको कसोटीनुसार हे त्रिकोण समरूप आहे. लक्षात घ्या. आकृती काढायला आपल्याला 1 गुण मिळाला. विरुद्ध कोणांच्या जोड्या, व्युत्क्रम कोणांच्या जोड्या आपण लिहिल्या त्याला 1 गुण मिळाला आणि कोको समरूपतेनुसार हे 2 त्रिकोण समरूप आहेत हे पण सिद्ध केलं त्याला 1 गुण आपल्याला काय झाला मिळाला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की भूमितीची प्रश्नपत्रिका गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका सोडवत असताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. सर आकृती केव्हा काढायची. आता आकृती काढताना काय काय लक्षात घ्या. जेव्हा केव्हा आपण प्रश्न हा सिद्ध करा या प्रकारचा असतो. सिद्ध करा हा प्रश्न असेल तर आकृती गरजेची आहे. ज्या आकृतीमध्ये तुम्ही एखादी रचना केलीत, एखादा रेषाखंड काढलात किंवा एखादा लंब काढलात, जिथे जिथे तुम्ही रचना केलेली आहे तिथे तिथे आकृती आवश्यक आहे. सिद्ध करा हा प्रश्न आहे त्याला आकृती गरजेची आहे. त्रिकोणमितीमध्ये शाब्दिक उदाहरणं आपण ज्यावेळी सोडवतो ती शाब्दिक उदाहरणं सोडवताना आकृतीची गरज आहे. रचनेसारख्या भागामध्ये कच्ची आकृती आपल्याला काढायचीच आहे. कच्च्या आकृतीमध्ये सगळे नावं लिहा, माप लिहा आणि त्याच्यानंतर पक्की आकृती काढा. कच्ची आकृती कोणती आहे, पक्की आकृती कोणती आहे त्याच्या खाली लिहा कच्ची आकृती किंवा पक्की आकृती. आपण स्पर्शिका काढतोय मग कुठल्या रेषा स्पर्शिका आहेत ते खाली लिहा. ही रेषा ए बी आहे किंवा रेषा एल आहे, रेषा एम आहे, ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. कारण कधी कधी वर्तुळा बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढत असताना लंबदुभाजक ही सुद्धा रेषा आहे. मग त्या रेषांपैकी कुठली रेषा स्पर्शिका आहे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो उत्तरपत्रिका लिहिण्याचं तंत्र जर तुम्ही अभ्यासलं आणि तिथे आत्मसात केलं तर निश्चितपणे ह्या परीक्षेमध्ये मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.